हाय स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे की स्पेसिफिक हीट कपॅसिटीज, मोनोॲटॉमिक गॅसेस, डायॲटॉमिक गॅसेस आणि पॉलीॲटॉमिक गॅसेस यांच्यासाठी कशा प्रकारे फाइंड आउट केल्या जातात आणि त्यांचे रेशो काय असतात. CP/CV हा जो रेशो आहे मोनोॲटॉमिक गॅसेससाठी, डायॲटॉमिक गॅसेससाठी आणि पॉलीॲटॉमिक गॅसेससाठी तो कसा फाइंड आउट करायचा हे आपण पाहिलेलं आहे. मोनोॲटॉमिक गॅसेससाठी CP/CV हा रेशो जो आहे गॅमा, किती त्याची व्हॅल्यू मिळते तर 5/3. त्यानंतर डायॲटॉमिक गॅसेसमध्ये दोन टाईप असतात, एक आहेत रिजिड मॉलिक्यूल, दुसरे आहेत नॉन रिजिड मॉलिक्यूल्स. रिजिड मॉलिक्यूलसाठी तो रेशो येतो 7/5 आणि नॉन रिजिड मॉलिक्यूलसाठी तो रेशो येतो 9/7 आणि पॉलीॲटॉमिक गॅसेससाठी गॅमाची व्हॅल्यू असते 4+F/3+F. ओके, अशा प्रकारे स्पेसिफिक हीट कपॅसिटीज CP आणि CV आणि त्याचा रेशो गॅमा हे तीन टाईपच्या गॅसेससाठी आपण पाहिलेलं आहे. आता नेक्स्ट पॉईंट आपला आहे ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन ऑफ हीट रेडिएशन्स. आता या ज्या आहेत ह्या रेडिएशन्स, हीट रेडिएशन्स जे आहेत त्याच्या ट्रान्सफरच्या या तीन प्रोसेस आहेत, ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन. म्हणजे एखाद्या बॉडीकडून जेव्हा एनर्जी रेडिएट केली जाते रेडिएशन्सच्या फॉर्ममध्ये, त्यावेळेस आयदर ती ॲब्सॉर्ब होते, रिफ्लेक्ट होते आणि ट्रान्समिट होते. म्हणजे या ज्या प्रोसेसेस आहेत त्या कशाच्या आहेत तर ट्रान्सफर ऑफ हीट रेडिएशन्सच्या प्रोसेस आहेत त्या. मग याच्यामध्ये काय होतं बघायचं आहे आपल्याला, पण त्याच्या आधी आपल्याला हे थोडं माहीत असणं गरजेचं आहे की हीट ट्रान्सफरच्या कोणत्या प्रोसेसेस असतात आणि त्यातली एक प्रोसेस म्हणजे आहे रेडिएशन. मग हीट ट्रान्सफरच्या तीन प्रोसेस असतात. त्या तीन प्रोसेसमध्ये पहिली प्रोसेस असते कंडक्शन, दुसरी प्रोसेस असते कन्व्हेक्शन आणि थर्ड प्रोसेस असते रेडिएशन. तर इथे मी थोडंसं सुरुवातीला हीट ट्रान्सफरच्या ज्या प्रोसेस आहेत, हीट ट्रान्सफर प्रोसेसेस त्या थोड्याशा इथे सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला रेडिएशन म्हणजे काय समजेल. हीट ट्रान्सफरच्या प्रोसेसेसमध्ये फर्स्ट प्रोसेस आहे बघा कंडक्शन, ही प्रोसेस आहे. त्यानंतर सेकंड प्रोसेस आपण म्हणूयात कन्व्हेक्शन, सेकंड प्रोसेस इज कन्व्हेक्शन अँड थर्ड प्रोसेस इज रेडिएशन. म्हणजे द प्रोसेसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट आर 3. फर्स्ट इज कंडक्शन, सेकंड इज कन्व्हेक्शन, थर्ड इज रेडिएशन. हा जो पॉईंट आहे हा 11thच्या थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर याच्यामधला पॉईंट आहे बघा. कंडक्शन म्हणजे काय तर ज्या वेळेस एखादा सॉलिड आहे, म्हणजे तो सपोज आहे मेटलचा रॉड आहे, त्या रॉडला सपोज इथे एखादा बर्नर आहे आणि त्या बर्नरच्या साहाय्याने तुम्ही एंड A याचं आणि हे दुसरं एंड असेल B. एंड A हे जे एंड आहे इथं तुम्ही बर्नरच्या साहाय्याने त्याला हीट दिली. ओके, हीट दिल्यानंतर काय होईल सांगा तर याच्यामध्ये सॉलिड आहे ना, हा सॉलिडमध्ये नंबर ऑफ मोलिक्युल्स जे आहेत ते मोलिक्युल्स कसे असणार आहेत तर व्हेरी क्लोज टू इच अदर. सॉलिडमध्ये असणारे मोलिक्युल्स कसे असतात व्हेरी क्लोज टू इच अदर, एकमेकांच्या अगदी जवळ असतात. जर मी इथं या एका एंडला सपोज हीट दिली तर काय होईल बघा, तर इथं जे मोलिक्युल्स आहेत ना, या एंडच्या इथे असणारे हे जे मोलिक्युल्स आहेत यांना पहिल्यांदा एनर्जी मिळेल. बरोबर, हीट ही कोणत्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होते एनर्जीच्या फॉर्ममध्ये. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही बर्नरनी हीट देता त्यावेळेस इथं एंड A ला इथं जे मोलिक्युल्स आहेत त्यांना काय मिळते हीट एनर्जी मिळते. एनर्जी मिळाल्यानंतर ते मोलिक्युल्स एक्साईट होतात आणि त्यामुळं काय होतात त्यांचे व्हायब्रेशन्स चालू होतात. ते मोलिक्यूल आहे त्या जागी काय होणार आहेत स्लाइटली असे व्हायब्रेट होणार आहेत, म्हणजे अप अँड डाऊन होणार आहेत. ते त्यांची जागा सोडू शकतात का नाही, ते एका जागेवरून दुसरीकडे जाऊ शकतात का नाही जाऊ शकत, कारण तेवढी स्पेसच नाही आहे. मोलिक्युल्स कसे बसलेले आहेत एकदम गर्दीमध्ये आहेत, म्हणजे खूप क्लोज आहेत, त्याच्यामुळे ते हलू शकतात का इकडून तिकडे, म्हणजे इकडचा मोलिक्यूल इकडे जाऊ शकतो का फिरत फिरत नाही जाऊ शकत. म्हणजेच काय तर इथं मोलिक्युल्स अगदी एकमेकांच्या जवळ असल्यामुळे ते त्यांची जागा सोडत नाहीत. मग ज्या वेळेस त्यांना हीट एनर्जी मिळते म्हणजेच काय तर त्यांची एनर्जी कोणती वाढते व्हायब्रेशनची वाढते. म्हणजेच काय कायनेटिक एनर्जी त्यांची काय होत असते इन्क्रीज होते.
बरोबर. हीट एनर्जी मिळाली, ती कशामध्ये कन्वर्ट झाली, कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली आणि कायनेटिक एनर्जी त्या मॉलिक्यूलची इन्क्रीज झाली आणि त्याच्यामुळं त्यांचं स्पीड इन्क्रीज झालं आणि त्यांचे व्हायब्रेशन्स व्हायला लागले, बरोबर. आणि मॉलिक्यूल्स आहे त्या जागी काय होतात, व्हायब्रेट होतात असे अप अँड डाऊन. आता हे मॉलिक्यूल काय करतात बघा, हीट सप्लाय करायचं कंटिन्युअसली चालू आहे, बरोबर. मग इथं सपोज ह्या मॉलिक्यूलला एनर्जी मिळाली तर हा मॉलिक्यूल काय होतो, अप अँड डाऊन असा व्हायब्रेट व्हायला लागतो. तो मॉलिक्यूल त्याच्या नेबरिंग मॉलिक्यूलला एनर्जी सप्लाय करतो. त्याच्या शेजारी जो मॉलिक्यूल आहे त्याला तो काय करतो, आपल्याकडे असणारी जी एनर्जी आहे त्यातली थोडी एनर्जी नेबरिंग मॉलिक्यूलला सप्लाय केली जाते आणि त्यामुळे हा इथला नेबरिंग मॉलिक्यूल याला एनर्जी मिळाली, कायनेटिक एनर्जी, म्हणून तो पण काय होणार आहे, व्हायब्रेट होणार आहे, बरोबर. त्यानंतर या मॉलिक्यूलला एनर्जी मिळाली की तो त्याच्या नेबरिंग मॉलिक्यूलला एनर्जी देईल, मग याला मिळाली. अशा प्रकारे ही एनर्जी पुढे 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 काय केली जाते, पास केली जाते. म्हणजे एक मॉलिक्यूल दुसऱ्या शेजारच्या मॉलिक्यूलला एनर्जी देतो आणि मग ह्यांचे काय होतात, व्हायब्रेशन्स होतात. इथे असणारा मॉलिक्यूल जो आहे सेकंड, हा थर्ड मॉलिक्यूलला देईल, थर्ड मॉलिक्यूल हा फोर्थ मॉलिक्यूलला एनर्जी देईल, फोर्थ मॉलिक्यूल फिफ्थ मॉलिक्यूलला एनर्जी देईल. म्हणजे इथं चेन आहे, बरोबर. प्रत्येकजण काय करतं, आपल्याला एनर्जी मिळाली की त्यातली थोडी एनर्जी स्वतःसाठी यूज करायची, कशासाठी, व्हायब्रेट होण्यासाठी, बरोबर. स्वतःसाठी थोडी यूज केली आणि त्यातली थोडी एनर्जी नेबरिंग मॉलिक्यूलला पास केली. नेबरिंग मॉलिक्यूलला सुद्धा एनर्जी मिळाली, तो व्हायब्रेट व्हायला लागला, त्यानं काय केली, आपल्यातली थोडी एनर्जी आपल्या शेजारच्या मॉलिक्यूलला दिली. मग अशा प्रकारे ही जी चेन आहे ही अशी फॉर्म होते. प्रत्येकजण आपापल्या नेबरिंग मॉलिक्यूलला एनर्जी देत जातो आणि फायनली कुणाला एनर्जी मिळते, तर इथं हा जो बी एंड आहे तिथं जे लास्ट एंडला मॉलिक्यूल्स आहेत त्यांच्यापर्यंत ही एनर्जी पोहोचते, बरोबर. कोणती एनर्जी मिळाली, हीट एनर्जी. हीट एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये कन्वर्ट झाली होती, कायनेटिक एनर्जीच्या, आणि मग ती इथं पुढं काय झाली, ट्रान्सफर झाली आणि इथं जे लास्टला मॉलिक्यूल आहेत ते सुद्धा काय व्हायला लागले, व्हायब्रेट व्हायला लागले. ओके. म्हणजे इथं काय झालं, कंडक्शनमध्ये काय होतं, तर वन बाय वन मॉलिक्यूल काय करतात, तर एकमेकांना एनर्जी पास करतात. मग आता एक लक्षात घ्यायचं की इथं सपोज मी तुम्हाला असं म्हटलं की मॉलिक्यूल इथं ज्याला हीट पाहिजे, हे इथं बीला जो मॉलिक्यूल आहे त्याला सपोज हीट पाहिजे आहे, तर तो इथं येऊन सोर्सकडे येऊन एनर्जी घेऊन परत आहे त्या जागी जातो का, नाही जात ना. म्हणजे बी एंडला जे मॉलिक्यूल आहेत ते मॉलिक्यूल आपल्यापर्यंत एनर्जी येण्याची वाट बघत बसतात, बरोबर. म्हणजे आपल्या शेजारच्यांनी आपल्याला एनर्जी द्यावी याची ते वाट बघतात. आणि असं होतं का की हा मॉलिक्यूल उठून इकडं गेला, इथं त्याचा सोर्स आहे हीटचा आणि हिटून हीट घेतली आणि परत आपल्या जागी जाऊन बसला, असं होतं का, नाही होत. म्हणजे मॉलिक्यूल्स स्वतःहून सोर्सकडे, हीटच्या सोर्सकडे जाऊन एनर्जी घेऊन येतात का, नाही घेऊन येत, बरोबर. म्हणजे ते दुसऱ्यांकडून आपल्याला मिळावं याची वाट बघतात. ओके. म्हणजे इथं मॉलिक्यूल्सचं मायग्रेशन होत नाही, मॉलिक्यूल्स आर नॉट मायग्रेटेड. ओके. मायग्रेशन म्हणजे काय, तर इथं मी जे आत्ता सांगितलं की मॉलिक्यूल स्वतःच्या जागेवरून उठणार, हीट सोर्सकडे जाणार, हीट घेणार आणि परत स्वतःच्या जागी येणार, या प्रोसेसला काय म्हणायचं, मायग्रेशन. म्हणजे इथं मॉलिक्यूल्सचं मायग्रेशन होतं आहे का, नाही होत. ओके. म्हणजे कंडक्शनमध्ये हे जे मॉलिक्यूल्स आहेत ते ॲक्च्युली मायग्रेट होत नाहीत, ते आहे त्याच जागी असतात, स्वतःची जागा सोडत नाहीत. याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगते मी. जर तुम्हाला क्लासरूम आहे, क्लासरूममध्ये सपोज 15 बेंचेस आहेत, रो आहे अशी 15 बेंचेस. फर्स्ट बेंचवर मी एखादी नोटबुक दिली आणि ती कुणाला पास करायला सांगितलं, लास्ट बेंचवर आहे ना त्याला पास करायला सांगितली आहे. ओके. लास्ट बेंचवर जो मुलगा बसलेला आहे, स्टुडंट आहे, त्याला मला ती नोटबुक द्यायची होती. मग मी काय केलं, फर्स्ट बेंचवर असणाऱ्या मुलाला दिली आणि तो काय करणार आहे, तर लास्ट बेंचवरती पास करणार. कशी पास करणार, वन बाय वन. म्हणजे फर्स्ट बेंचवर आहे तो कुणाला देणार, सेकंड बेंचवाल्याला, सेकंड कुणाला देणार, थर्ड बेंचवर. मग असं 15 नंबरच्या बेंचवर कधी पोहोचणार, ज्या वेळेस 14 नंबरचा बेंच जो आहे
त्यानं ती 15 नंबरच्या बेंचवर पास केली जाईल तेव्हा, बरोबर. मग आता ही प्रोसेस फास्ट असेल का स्लो असेल? कशी असणार आहे? स्लो प्रोसेस असणार आहे. म्हणजे कंडक्शन ही कशी प्रोसेस आहे? स्लो प्रोसेस आहे. ओके, इथे 1 बाय 1 मोलिक्यूल टू मोलिक्यूल एनर्जी काय केली जाते? पास केली जाते. ही प्रोसेस फक्त कोणामध्ये होते? सॉलिड्समध्ये होते. कोणामध्ये होते? ओनली इन सॉलिड्स. ओके, आणि या प्रोसेसमध्ये मोलिक्युल्सचं ॲक्च्युअल मायग्रेशन होत नाही. ओके, सगळ्यांना समजलं कंडक्शन म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट in which the molecules are not migrated is called as conduction. Okay, in conduction molecules does not move from one position to another position, so it occurs only in solid. हे कोणामध्ये होतं? फक्त आणि फक्त सॉलिड मध्ये होतं. इट इज द स्लोएस्ट प्रोसेस. म्हणजे या 3 प्रोसेसमधली सगळ्यात स्लो प्रोसेस कोणती असेल? तर कंडक्शन असते. आणि कंडक्शन कधीपर्यंत ऑकर होतं हे सगळ्यात महत्त्वाचं. इथून हीट देणं तुम्ही चालू ठेवलं आहे. इथं ए एंड आहे, इकडं बी एंड आहे. ए एंडपासून बी एंडपर्यंत म्हणजे तो मेटल रॉड आहे. एला तुम्ही हीट दिली तर हीट पास होत जाणार कोणाकडे? त्या पूर्ण रॉडमध्ये. आणि हे जे इकडचं एंड आहे तिथंपर्यंत हीट पास होत जाणार आहे. आणि ज्या वेळेस ए आणि बी या दोन्ही एंडचं टेम्परेचर सेम होईल त्यावेळेस काय होणार आहे बघा? ही कंडक्शन प्रोसेस ॲटोमॅटिकली काय होते? स्टॉप होते. म्हणजे जरी पण तुम्ही इथे हीट द्यायचं चालू ठेवलं, रॉड पूर्णपणे गरम झालेला आहे, तुम्ही हीट द्यायला कंटिन्युअसली चालू ठेवलं तर ती हीट कंटिन्युअसली सप्लाय केली जात नाही. कधीपर्यंत केली जाते? जोपर्यंत 2 एंडचं टेम्परेचर सेम होत नाही. ज्या वेळेस ए आणि बी दोघांचं टेम्परेचर सेम होईल त्यावेळेस कंडक्शन प्रोसेस ही ॲटोमॅटिकली काय होते? स्टॉप होते. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. ओके, सगळ्यांना समजलं कंडक्शन म्हणजे काय? तर कंडक्शन कधीपर्यंत कॅरी केलं जातं? व्हॅन इवन अंटिल द टेम्परेचर ऑफ बोथ एंड्स बिकम्स इक्वल. आता हे तर आपल्याला माहिती आहे की हीट ट्रान्सफर हा कधी पॉसिबल असतो? 2 पॉईंटमध्ये हीट कधी ट्रान्सफर केली जाते? ज्या वेळेस 2 पॉईंटमध्ये टेम्परेचर डिफरन्स असतो. आणि हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे 11th मध्ये की हीट कुठून कुठे ट्रान्सफर केली जाते? हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. हायर टेम्परेचरपासून लोअर टेम्परेचरपर्यंत हीट ट्रान्सफर केली जाते. जर 2 बॉडीज आहेत, दोघांचं टेम्परेचर सेम आहे, तर त्या 2 बॉडीजमध्ये हीट ट्रान्सफर होऊ शकत नाही. हीट ट्रान्सफरसाठी सगळ्यात महत्त्वाची कंडिशन आहे की 2 बॉडीजमध्ये टेम्परेचर डिफरन्स पाहिजे. आणि मग कुठून कुठे पास होईल? तर हायर टू लोअर. ओके, मग आता इथे काय होतं? तर पहिल्यांदा ए एंड जे आहे ते गरम होतं. बी एंडचं टेम्परेचर कंपॅरेटिव्हली कमी असतं आणि त्यामुळे ए टू बी हीट ट्रान्सफर केली जाते. ही कधीपर्यंत केली जाते? तर ए पासून बीकडे हीट जात राहील, बीचं टेम्परेचर वाढत जाईल, बरोबर. आणि ए आणि बीचं टेम्परेचर सेम झालं की ही प्रोसेस काय होईल? स्टॉप होईल. सगळ्यांच्या लक्षात आलं? कंडक्शन इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट इन विच मोलिक्युल्स आर ॲक्च्युअली नॉट मायग्रेटेड इज कॉल्ड ॲज द कंडक्शन. इट इज द स्लोएस्ट प्रोसेस बिटवीन कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. ओके, या 3 प्रोसेसमधली सगळ्यात स्लो प्रोसेस कोणती आहे? तर कंडक्शन. आणि त्यानंतर आणखीन काय सांगितलं? इट ऑकर्स ओनली इन सॉलिड्स. कुणामध्ये होते? फक्त सॉलिडमध्ये. दिस प्रोसेस टेक्स प्लेस अंटिल द टेम्परेचर ऑफ बोथ एंड्स बिकम सेम. ओके, त्यानंतर सेकंड प्रोसेस आहे बघा, कन्व्हेक्शन ही प्रोसेस आहे. मग कन्व्हेक्शनमध्ये काय होतं? तर एखादं असं व्हेसल आहे आणि तुम्ही त्याला इथे बर्नरच्या साहाय्याने हीट करताय आणि त्याच्यामध्ये लिक्विड घेतलेलं आहे. ओके, अशा टाईपचं आहे. म्हणजे सपोज तुम्ही पाणी घेतलं, वॉटर घेतलेलं आहे, एखादं व्हेसल आहे त्याच्यामध्ये वॉटर घेतलं आणि ते बर्नरच्या साहाय्याने त्याला हीट दिली बॉटमपासून. म्हणजे सपोज एखादं व्हेसल आहे त्याच्यामध्ये पाणी आहे आणि तुम्ही ते गॅसवर पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर या प्रोसेसमध्ये ॲक्च्युली काय होतं हे आपण बघूया. पाणी गॅसवर इथं ठेवलं आहे तुम्ही गरम व्हायला, काय होणार? इथं बॉटमला जे मोलिक्युल्स आहेत ना बर्नरच्या जवळ, इथं जे वॉटर मोलिक्युल्स असतील
यांना पहिल्यांदा हीट एनर्जी मिळेल, बरोबर का? इथं वरच्यांना मिळेल का खालच्यांना? खाली जे मोलिक्यूल आहेत त्यांना मिळणार. मग इथं बर्नरच्या जवळ जे मोलिक्यूल्स आहेत त्यांना पहिल्यांदा हीट एनर्जी मिळणार आहे. मग त्यांना हीट एनर्जी मिळाली की त्यांचं टेम्परेचर काय होणार? इन्क्रीज होणार. जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर ते वजनाने काय होणार? हलके होणार, बरोबर? म्हणजे लाईट वेट होतील. ते लाईट वेट झाले तर ते खाली राहतील का? नाही. हेवी पार्टिकल्स वर असतील का? नाही. हेवी कुठे येणार? खाली. आणि लाईट पार्टिकल्स कुठं असायला पाहिजेत? वर असायला पाहिजेत. फ्लोटिंगसाठी, तरंगण्यासाठी कंडिशन काय असते? तर जे वजनाने हलका आहे, लाईट आहे, लाईट वेट आहे, ते तरंगणार आहे. कोणाच्यावर? हेवी पार्टिकल्सवर. मग आता इथे होतं काय? बर्नरच्या क्लोज इथं जे मोलिक्युल्स आहेत त्यांना पहिल्यांदा हीट एनर्जी मिळते. त्यांना हीट एनर्जी मिळाल्यानंतर ते गरम होतात, म्हणजे त्यांचं टेम्परेचर इन्क्रीज होतं. टेम्परेचर इन्क्रीज झालं की ते वजनाने हलके होतात, लाईट वेट होतात आणि त्यामुळे ते असे वर मूव्ह होणार आहेत, बरोबर? इथं जे लाईट वेट पार्टिकल्स आहेत ते कुठं जातील? अपवर्ड डायरेक्शनमध्ये जातील. आणि वर असणारे जे थंड पार्टिकल्स आहेत, ज्यांचं टेम्परेचर कमी आहे, ते पार्टिकल्स इथं खाली येतील. असं का झालं? का तर हे लाईट वेट आहेत, मग ते फ्लोट होणार आणि म्हणून वर गेले. आणि वरचे हेवी असणारे, वरचं पाणी कसं आहे? थंड आहे ना कम्पॅरेटिव्हली. मग वरचं पाणी थंड आहे याचा अर्थ त्या मोलिक्युल्सचं वेट कसं आहे? जास्त आहे. मग ते कुठे येणार? खाली येणार. आणि लाईट पार्टिकल्स वर जाणार. मग हेवी पार्टिकल्स जे आहेत ते बॉटमला आले. लाईट पार्टिकल्स कुठं गेले? वर गेले. हेवी पार्टिकल्स जे होते ते थंड होते ना, त्यांचं टेम्परेचर कमी होतं. इथं आले, इथं हीट सोर्स आहे, बरोबर? त्याच्याकडून इथं काय घेतली त्यांनी? हीट घेतली, म्हणजे त्यांना हीट एनर्जी मिळाली. त्यामुळं त्यांचं वजनसुद्धा काय झालं? कमी झालं, लाईट वेट झाले. मग आता परत इथं लाईट वेट पार्टिकल्स जे आहेत ते परत कुठं जातील? वर जातील. कम्पॅरेटिव्हली वरच्या पार्टिकल्सचं वजन जास्त असेल आणि ते थंड असतील, त्याच्यामुळे ते कुठे येतील? बॉटमला येतील. म्हणजे ही प्रोसेस कशी चालू राहते बघा. खाली जे पार्टिकल्स आहेत त्यांना हीट मिळते, ते लाईट होतात, अपवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह होतात, बरोबर? वर असणारे जे हेवी पार्टिकल्स आहेत ते टुवर्ड्स डाऊनवर्ड येतात, टुवर्ड्स द सोर्स, हीट सोर्स. इथं येतात, हीट एनर्जी घेतात आणि परत हलके होतात, परत ते वर जातात. वरचे असणारे हेवी पार्टिकल परत सोर्सकडे येतात, हीट घेतात, लाईट होतात, परत कुठे जातात? वर जातात. म्हणजे इथं हे जे सायकल आहे ना, असं लाईट पार्टिकल्स वर जाणार, हेवी पार्टिकल्स खाली येणार, लाईट पार्टिकल्स वर जाणार, हेवी पार्टिकल्स खाली येणार आणि इथं या सोर्सकडून हीट घेतात, बरोबर? म्हणजेच वरचे पार्टिकल खाली येऊन सोर्सकडून हीट घेऊन परत वर जातात, बरोबर? म्हणजे काय झालं तर ज्या मोलिक्युल्सला एनर्जी पाहिजे ते मोलिक्युल्स स्वतःहून कुणाकडे आले? सोर्सकडे आले. सोर्सकडनं हीट घेतली आणि सोर्सपासून बाजूला गेले, बरोबर? म्हणजे या मोलिक्युल्सला हीट पाहिजे, ते स्वतःहून खाली आले या सोर्सकडे, इथून हीट घेतली आणि सोर्सपासून लांब गेले. मग इथं तसं होतं का? जसं मगाशी मी सांगितलं, मोलिक्यूल बी, इथं बी एंडला जे मोलिक्युल्स आहेत ते स्वतःहून इकडे आले का सोर्सकडे? नाही. ते वाट बघत बसले ना की बाकीच्यांनी मला हीट आणून द्यावी, बरोबर? म्हणून इथं मोलिक्युल्सचं मायग्रेशन झालं होतं का? नाही झालं. पण इथं काय होतं तर ज्याला हीट पाहिजे तो स्वतःहून सोर्सकडे जातो, हीट घेतो आणि लांब जातो. आणि मग ही जी प्रोसेस आहे इथं काय होतं तर मोलिक्युल्सचं ॲक्च्युअल मायग्रेशन होतं, बरोबर? हियर मोलिक्युल्स आर ॲक्च्युअली मायग्रेटेड इन दिस प्रोसेस. सो द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट in which the actual migration of molecule takes place is called as the convection. आता ही जी प्रोसेस आहे ही कुणामध्ये होऊ शकते तर लिक्विड्स आणि गॅसेसमध्ये. कोणामध्ये होऊ शकते? लिक्विड आणि गॅसेसमध्ये. का? का तर त्याच्यामध्येच फक्त मोलिक्युल्स इकडून तिकडे मूव्ह होऊ शकतात. ही प्रोसेस सॉलिडमध्ये पॉसिबल आहे का? नाही, कारण सॉलिडमध्ये मोलिक्यूल एकदम जवळ आहेत, ते जाऊ शकत नाहीत जागा सोडून, बरोबर? म्हणजे कन्व्हेक्शन ही प्रोसेस कुणामध्ये होईल? लिक्विड्स आणि गॅसेसमध्ये. आता जसं मी मघाशी एक एक्झाम्पल सांगितलं होतं की मला लास्ट बेंचवर एखादी नोटबुक द्यायची आहे, पास करायची आहे,
तर त्या स्टुडंटला मी काय केलं, फर्स्ट बेंचवर नोटबुक दिली आणि बेंच टू बेंच मागे 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 नोटबुक पास झाली आणि मग ती लास्ट बेंचवर एखाद्या स्टुडंटला मिळाली. ही प्रोसेस म्हणजे कंडक्शन. मग आता कन्व्हेक्शनचं एक्झाम्पल अशा टाईपमध्ये कसं सांगता येईल, तर लास्ट बेंचवर एखादा स्टुडंट आहे आणि त्याला मला नोटबुक पास करायची होती, त्याला त्याची नोटबुक द्यायची होती. तर मग मी काय करणार, तर त्या स्टुडंटला मी पुढे बोलवणार, त्याच्या हातात नोटबुक देणार आणि तो परत आहे त्याच्या जागी जाऊन बसणार. म्हणजे त्यानं काय केलं, तो स्वतःहून नोटबुक घ्यायला आला, नोटबुक घेतली आणि परत आहे त्या जागी जाऊन बसला. त्यानं अशी वाट बघितली का की मला कुणीतरी पुढून आणून द्यावं, पास करावी नोटबुक? नाही. म्हणजे बेंच टू बेंच पास होण्यासाठी, नोटबुक पास होण्यासाठी वेळ लागतो. म्हणजे ती प्रोसेस कशी असते, स्लो असते. पण ज्याला नोटबुक द्यायची आहे तोच समजा इथं आला, त्यानं नोटबुक घेतली आणि परत जाऊन बसला, तर ही प्रोसेस कशी असणार आहे, फास्ट असणार आहे. म्हणजेच कंपॅरेटिव्ह टू कंडक्शन, कन्व्हेक्शन इज द फास्ट प्रोसेस. ओके, कंडक्शनशी कंपेअर केलं तर कन्व्हेक्शन ही कसली प्रोसेस आहे, तर फास्ट प्रोसेस आहे. डेफिनिशन काय असणार, द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट इन विच देर इज ॲक्च्युअल मायग्रेशन ऑफ मोलिक्युल्स. It takes place in liquids and gases. It does not takes place in solids. Okay, and it is the fast process than conduction. कुणापेक्षा फास्ट आहे, तर कंडक्शन पेक्षा फास्ट आहे. ओके, आता थर्ड प्रोसेस आहे बघा, रेडिएशन. आता रेडिएशनमध्ये काय होतं, तर हीट ट्रान्सफर जी होते ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये होते. कोणत्या वेव्हच्या फॉर्ममध्ये होते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स सगळ्यांना माहिती असतील, तुम्हाला 11th झालेल्या आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणजे अशा वेव्स की ज्यांना ट्रान्सफरसाठी मीडियमची गरज नाही, त्या वेव्सला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ओके, म्हणजेच रेडिएशन इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट in the form of electromagnetic waves for which medium is not necessary. ओके, रेडिएशन ही हीट ट्रान्सफरची अशी प्रोसेस आहे, कोणत्या फॉर्ममध्ये आहे, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये आहे आणि त्या प्रोसेससाठी मीडियम नेसेसरी नाही. अशा प्रोसेसला काय म्हणायचं, रेडिएशन. द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट in the form of electromagnetic waves for which material medium is not necessary is called as the radiation. म्हणजेच रेडिएशन ही प्रोसेस जी आहे, ही प्रोसेस व्हॅक्यूममध्ये सुद्धा पॉसिबल आहे. कुठं पॉसिबल आहे, व्हॅक्यूममध्ये पॉसिबल आहे. आपण म्हणतोय ना इथे मीडियमची गरज आहे का, नाही. मीडियम नसेल तरी पण रेडिएशन प्रोसेस होऊ शकते, बरोबर. मग अशा प्रकारे ह्या ज्या रेडिएशन्स आहेत या व्हॅक्यूममधून सुद्धा पास होऊ शकतात. मग याचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं सांगता येईल बघा आपल्याला, सनपासून अर्थवर जे हीट रेडिएशन्स येतात किंवा हीट एनर्जी जी सनपासून अर्थपर्यंत येते ती कोणत्या फॉर्ममध्ये येते, तर रेडिएशनच्या फॉर्ममध्ये. कारण सन आणि अर्थ यांच्यामध्ये काय आहे, व्हॅक्यूम आहे, पण तरी पण सन आणि अर्थ यांच्यामध्ये हीट एनर्जीचा ट्रान्सफर होतो. व्हॅक्यूममधून सुद्धा ती लाईट पास होते आणि त्यामुळेच आपण काय म्हणतो, तर सनपासून येणारी लाईट ज्यावेळेस अर्थवर पोचते ती व्हॅक्यूममधून पास होऊन आलेली असते आणि त्यामुळे ती जी प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट आहे ती कोणती प्रोसेस आहे, तर रेडिएशन प्रोसेस आहे. सो वी गेट द लाईट फ्रॉम सन इन द फॉर्म ऑफ रेडिएशन्स. ओके, आलं लक्षात. मग आता जी हीट एनर्जी रेडिएशनच्या फॉर्ममध्ये पास केली जाते त्या एनर्जीला काय म्हटलं जातं, रेडियंट एनर्जी. ती जी हीट आहे तिला काय म्हटलं जातं, रेडियंट हीट असं म्हटलं जातं. ओके, मग आता ज्या वेळेस एका बॉडीकडून दुसऱ्या बॉडीकडे थर्मल रेडिएशन्स पास होतात त्यावेळेस असं नेसेसरी आहे की एक बॉडी जी आहे ती हायर टेम्परेचरला असली पाहिजे आणि दुसरी जी आहे ती लोअर टेम्परेचरला असली पाहिजे. मग आता काय होतं बघा, सपोज एखादा असा सरफेस आहे की जो ट्रान्सपरंट नाही आहे, सरफेस त्याच्यावर रेडिएशन्स फॉल झाले.
एखादा सरफेस आहे जो ट्रान्सफरंट नाही आहे, त्याच्यावर रेडिएशन्स फॉल झाले तर ते रेडिएशन्स आपल्या त्या सरफेसवर काय होतात, ॲब्सॉर्ब होतात आणि ॲब्सॉर्ब झाल्यानंतर त्याचं टेम्परेचर काय होतं, इन्क्रीज होतं आणि टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे तो स्वतः काय करतो तर एनर्जी इमिट करतो आणि तिथं ही जी एनर्जी इमिट केली जाते सराउंडिंगमध्ये त्याला काय म्हटलं जातं, थर्मल रेडिएशन्स. ओके, नीट लक्षात घ्यायचं आहे. बघा, सनपासून लाईट कुठे आली, अर्थवर आली. सनपासून अर्थने हीट काय केली, ॲब्सॉर्ब केली. बरोबर, सनपासून येणारी हीट अर्थने काय केली, ॲब्सॉर्ब केली. अर्थने ती ॲब्सॉर्ब केल्यानंतर अर्थचं टेम्परेचर काय झालं, इन्क्रीज झालं आणि टेम्परेचर इन्क्रीज झालं पण सराउंडिंगचं टेम्परेचर तेवढं नाही आहे. अर्थचं टेम्परेचर जास्त झालं आणि सराउंडिंगचं टेम्परेचर त्याच्यापेक्षा कमी आहे. तर अर्थ आता स्वतः हीट एनर्जी काय करेल, इमिट करेल. जी तिनं ॲब्सॉर्ब केलेली आहे ती एनर्जी अर्थ काय करेल, इमिट करेल, पास करेल. कुठं, सराउंडिंगमध्ये पास करेल. आणि हे जे एनर्जी इमिट केली जाते अर्थकडून सराउंडिंगमध्ये, ही एनर्जी जी आहे कोणत्या फॉर्ममध्ये इमिट केली जाते, रेडिएशनच्या फॉर्ममध्ये. आणि ते जे रेडिएशन्स आहेत त्याला काय म्हटलं जातं तर थर्मल रेडिएशन्स. ओके, म्हणजे ज्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट आहे त्याचं टेम्परेचर हे सराउंडिंगपेक्षा जास्त आहे आणि तो ऑब्जेक्ट काय करेल, मग सराउंडिंगमध्ये हीट एनर्जी इमिट करेल. कोणत्या फॉर्ममध्ये, रेडिएशन्सच्या फॉर्ममध्ये. आणि ज्या रेडिएशन्सला काय म्हटलं जाईल, थर्मल रेडिएशन्स. आलं लक्षात सगळ्यांच्या. बघा काय सांगितलं मी, म्हणजे सनकडनं येणारी लाईट, एक्झाम्पल सांगितलं इथे तुम्हाला एक. सनकडून जी लाईट येते, हीट येते, ती कुणी ॲब्सॉर्ब केली, अर्थने ॲब्सॉर्ब केली. अर्थचं टेम्परेचर वाढलं, टेम्परेचर वाढल्यामुळे अर्थने काय केलं तर एनर्जी स्वतःकडची सराउंडिंगमध्ये इमिट केली आणि ही जी एनर्जी इमिट केली ही कोणत्या फॉर्ममध्ये केली, रेडिएशन्सच्या फॉर्ममध्ये केली. आणि त्या रेडिएशन्सला काय म्हटलं जातं, थर्मल रेडिएशन्स असं म्हटलं जातं. म्हणजे थर्मल रेडिएशन्स कधी पॉसिबल आहेत तर ज्यावेळेस एखाद्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर जास्त आहे कोणापेक्षा, सराउंडिंगपेक्षा, त्यावेळेस तो ऑब्जेक्ट सराउंडिंगमध्ये एनर्जी इमिट करेल, हीट एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये, थर्मल रेडिएशन्सच्या फॉर्ममध्ये. समजलं सगळ्यांना. आणि आता रेडिएशन ही प्रोसेस जी आहे ही कुणामध्ये होणार सांगा मला, रेडिएशन प्रोसेस कुठे होते, कोणत्या फॉर्ममध्ये होते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये होते. व्हॅक्यूममधून सुद्धा ते पॉसिबल आहे. आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की रेडिएशन ही जी प्रोसेस आहे ही फास्टेस्ट प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट आहे. ओके, कंडक्शन इज द स्लोएस्ट प्रोसेस अँड रेडिएशन इज द फास्टेस्ट प्रोसेस. या तीन प्रोसेसमधली सगळ्यात स्लो प्रोसेस आहे कंडक्शन, सगळ्यात फास्ट प्रोसेस आहे रेडिएशन. आलं सगळ्यांच्या लक्षात. रेडिएशन म्हणजे काय हा कन्सेप्ट कळला का, कोणत्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होते हीट, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये. त्या प्रोसेसला काय म्हणायचं, रेडिएशन असं म्हणायचं. आणि या फॉर्ममध्ये जी हीट ट्रान्सफर केली जाते त्याला रेडियंट हीट असं म्हटलं जातं, रेडियंट एनर्जी असं म्हटलं जातं किंवा थर्मल रेडिएशन्स असं म्हटलं जातं. आलं लक्षात सगळ्यांच्या. मग अशा प्रकारे हीट ट्रान्सफरच्या या तीन प्रोसेस आहेत, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. आणि या टॉपिकमध्ये आपल्याला कंडक्शन, कन्व्हेक्शन बघायचं नाही, इथे काय बघायचं आहे तर रेडिएशन बघायचं आहे. ओके, मग त्यासाठी आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. कंडक्शन, कन्व्हेक्शन इथे पाहायचं नाही आहे. काय बघायचं आहे, रेडिएशन. आणि त्यामुळे आपला नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन ऑफ हीट रेडिएशन्स. ओके, आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहे काय तर ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन ऑफ हीट रेडिएशन्स. बघा, सपोज एखादी बॉडी आहे, तिच्यावर किती हीट एनर्जी इन्सिडंट आहे तर क्यू म्हणजे काय तर एखाद्या बॉडीवर इन्सिडंट असणारी हीट आहे, किती आहे, क्यू. त्यानंतर ती बॉडी काय करेल तर त्यातली थोडी हीट काय करेल, ॲब्सॉर्ब करेल. एखाद्या बॉडीवर ज्यावेळेस हीट इन्सिडंट असते त्यावेळेस ती बॉडी काय काय करते तर त्यातली थोडी हीट जी आहे ती ॲब्सॉर्ब करते स्वतःमध्ये, थोडी हीट जी आहे ती रिफ्लेक्ट करते आणि थोडी हीट काय करते, ट्रान्समिट करते.
म्हणजे एखाद्या बॉडीवर इन्सिडंट असणारे हीट 3 वेजमध्ये तुम्ही काय करू शकता, स्प्लिट करू शकता. फर्स्ट काय केली जाते बघा, हीट ॲब्सॉर्ब केली जाते. सगळीच्या सगळी हीट ॲब्सॉर्ब होते का, नाही. त्यातली थोडी हीट ती बॉडी काय करते, ॲब्सॉर्ब करते. थोडी हीट जी आहे ती त्या सरफेसपासून रिफ्लेक्ट होते आणि थोडी काय केली जाते, ट्रान्समिट केली जाते. म्हणजे सपोज हा एखादा सरफेस आहे, याच्यावर अशा प्रकारे हीट इन्सिडंट आहे, तर यातली थोडी हीट या बॉडीमध्ये आतमध्ये ॲब्सॉर्ब झाली. थोडी हीट जी आहे ती अशी रिफ्लेक्ट झाली, इकडनं आली, ह्या सरफेसवरून काय झाली, रिफ्लेक्ट झाली. म्हणजे या सरफेसनी ती रिफ्लेक्ट झालेली हीट निघून गेली ना, ॲब्सॉर्ब केली का, नाही. म्हणजे थोडी ॲब्सॉर्ब झाली, थोडी रिफ्लेक्ट झाली आणि थोडी काय झाली, ट्रान्समिट झाली. ट्रान्समिट म्हणजे काय, तर त्याच्यामधून पास होणार आहे. ओके, ट्रान्समिट म्हणजे त्याच्यामधून काय होणार आहे, ट्रान्समिट केली जाणार, म्हणजे पुढे पास केली जाणार आहे. ओके, तर अशा प्रकारे ही हीट 3 ह्याच्यामध्ये डिव्हाइड होईल. क्यू म्हणजे काय असेल, इन्सिडंट हीट असेल. त्यानंतर क्यू ए म्हणजे काय, अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड बाय द बॉडी. क्यू आर म्हणजे काय असेल, तर अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड बाय द बॉडी. आणि क्यू टी म्हणजे काय असेल, तर अमाऊंट ऑफ हीट ट्रान्समिटेड बाय द बॉडी. ओके, मग इथे आपण जरा स्मॉल सिम्बॉल यूज करूया, क्यू आर आणि क्यू टी. बघा, क्यू म्हणजे काय असेल, तर अमाऊंट ऑफ हीट इन्सिडंट ऑन द बॉडी. क्यू ए म्हणजे काय, तर अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड बाय द बॉडी. आणि क्यू आर म्हणजे काय, अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड बाय द बॉडी. क्यू टी म्हणजे काय, तर अमाऊंट ऑफ हीट ट्रान्समिटेड बाय द बॉडी. म्हणजे जी रेडिएशनच्या फॉर्ममध्ये हीट एखाद्या बॉडीवर इन्सिडंट आहे, हीट कोणत्या फॉर्ममध्ये आली, रेडिएशनच्या फॉर्ममध्ये, एखाद्या सरफेसवर फॉल झाली, म्हणजेच काय आहे, त्या सरफेसवरती हीट इन्सिडंट आहे. किती आहे, क्यू. 3 पार्टमध्ये डिव्हाइड झाली, क्यू ए, क्यू आर आणि क्यू टी. ओके, मग आता आपण असं सांगू शकतो की क्यू इक्वल टू काय असणार आहे, तर क्यू ए प्लस क्यू आर प्लस क्यू टी. म्हणजे जेवढी हीट इनकमिंग आहे तेवढी हीट काय आहे, आउटगोईंग. म्हणजेच काय झालं बघा, जेवढी हीट इन्सिडंट होती क्यू, ती काय झाली, 3 पार्टमध्ये डिव्हाइड झाली. त्यातली थोडी हीट ॲब्सॉर्ब केली गेली, थोडी हीट रिफ्लेक्ट झाली, थोडी हीट ट्रान्समिट झाली. म्हणजे ही क्यू ए प्लस क्यू आर प्लस क्यू टीच्या वेळेस तुम्ही ॲडिशन कराल त्यावेळेस तुम्हाला काय मिळणार आहे, तर इन्सिडंट हीट किती आहे ती मिळेल. ओके, आता दोन्ही साईडला जर आपण क्यूनं डिव्हाइड केलं तर काय येईल, क्यू बाय क्यू इज इक्वल टू क्यू ए अपॉन क्यू प्लस क्यू आर अपॉन क्यू प्लस क्यू टी अपॉन क्यू. आता इथं क्यू बाय क्यू जो आहे त्याच्यात इथे 1 येईल, इज इक्वल टू क्यू ए अपॉन क्यू म्हणजे स्मॉल ए, क्यू आर अपॉन क्यू म्हणजे स्मॉल आर आणि क्यू टी अपॉन क्यू म्हणजे स्मॉल टी. सो वी गेट द रिलेशन ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 1. ओके, आता इथे नीट लक्षात घ्यायचं आहे, क्यू म्हणजे इन्सिडंट हीट आहे, 3 पार्टमध्ये डिवाइड झाली, त्यामुळे क्यू ए प्लस क्यू आर प्लस क्यू टी केल्यानंतर आपल्याला क्यू मिळतं. आणि मग याच्यामध्ये दोन्ही साईडला एल एच एस आणि आर एच एसला जर क्यूनं डिव्हाइड केलं तर काय येईल, क्यू बाय क्यू इज इक्वल टू क्यू ए अपॉन क्यू प्लस क्यू आर अपॉन क्यू प्लस क्यू टी अपॉन क्यू. क्यू बाय क्यूची व्हॅल्यू 1 आली, क्यू ए अपॉन क्यू म्हणजे ए, क्यू आर अपॉन क्यू म्हणजे आर, क्यू टी अपॉन क्यू म्हणजे टी. मग ए प्लस आर प्लस टी याची ॲडिशन किती असणार आहे, 1 असणार आहे. आणि इथं आता आपल्याला बघायचं आहे तर ए म्हणजे काय, आर म्हणजे काय आणि टी म्हणजे काय आहे. ओके, आता ए जो आहे फर्स्ट आपण बघूया. ए म्हणजे काय असतो, तर कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. ओके, कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन जो आहे तो ए आहे आणि ए इक्वल टू काय असतं, क्यू ए अपॉन क्यू. बघा, कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन डिफाईन कसा करायचा, तर इट इज द रेशो ऑफ अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड बाय द बॉडी टू द अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट ऑन द बॉडी. डेफिनेशन काय असेल, रेशो ऑफ अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड बाय द बॉडी टू द अमाऊंट ऑफ हीट इन्सिडंट ऑन द बॉडी. मग आता हा जो कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन आहे त्यालाच आणखीन काय म्हटलं जातं बघा, ॲब्सॉर्प्टन्स म्हटलं जातं किंवा ॲब्सॉर्प्टिव्हिटी असं म्हटलं जातं. ॲब्सॉर्प्टिव्हिटी और तुम्ही याला असं पण म्हणू शकता ॲब्सॉर्प्टिव्ह पॉवर. ॲब्सॉर्प्टिव्ह पॉवर. ओके, कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन स्मॉल ए आहे
QA अपॉन Q म्हणजे स्मॉल a असतो. डेफिनेशन काय? अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब बाय द बॉडी अपॉन अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट ऑन द बॉडी. ए जो आहे त्याचे किती नावं आहेत बघा. कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, ॲब्सॉर्प्टन्स, ॲब्सॉर्प्टिव्हिटी आणि ॲब्सॉर्प्टिव्ह पॉवर. हे सगळे नेम्स कुणाचे आहेत तर कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शनचे. त्यानंतर याच्यामध्ये स्मॉल आर जो आता आपण बघितला तो स्मॉल आर म्हणजे काय असतो सांगा आता. सेकंड स्मॉल आर फॉर्म्युला काय होता त्याचा? QR अपॉन Q अँड R इज कॉल्ड ॲज कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन याला तुम्ही आणखीन काय म्हणू शकता तर रिफ्लेक्टिव्हिटी ऑर रिफ्लेक्टन्स. रिफ्लेक्टिव्हिटी ऑर रिफ्लेक्टन्स. ओके. आणि डेफिनेशन काय असेल सांगा याची. कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन इज डिफाइंड ॲज अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड बाय द बॉडी डिवायडेड बाय अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट ऑन द बॉडी, or it can be defined as the ratio of amount of heat reflected by the body to the amount of heat incident on the body. याला तुम्ही काय म्हणाल? कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. त्यालाच काय म्हटलं जातं? रिफ्लेक्टिव्हिटी किंवा काय म्हटलं जातं? रिफ्लेक्टन्स. त्यानंतर थर्ड आपण बघणार आहे स्मॉल टी. स्मॉल टी म्हणजे काय? QT अपॉन Q आणि याला नेम काय आहे तर कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. यालाच काय म्हटलं जातं? ट्रान्समिसिव्हिटी और ट्रान्समिटन्स. बघा T इक्वल टू काय आहे? QT अपॉन Q. त्याला आपण काय नाव दिलं आहे? कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. त्यालाच काय म्हटलं जातं? ट्रान्समिसिव्हिटी और ट्रान्समिटन्स. ओके. मग आता याला डिफाईन कसं करायचं? कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ अमाऊंट ऑफ हीट ट्रान्समिटेड बाय द बॉडी टू द अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट ऑन द बॉडी. आलं लक्षात सगळ्यांच्या? रिलेशन काय लक्षात ठेवायचं? A plus R plus T is equal to 1, where A is the coefficient of absorption. It is also called as absorptivity, absorptance or absorptive power. Then A equal to QA upon Q. Then small r is coefficient of reflection. It is also called as reflectivity or reflectance, and its formula is QR upon Q. Then T is coefficient of transmission. It is also called as transmissivity or transmittance, and its formula is QT upon Q. And the main relation is A plus R plus T is equal to 1. आलं लक्षात सगळ्यांच्या? ॲब्सॉर्प्टिव्हिटी, ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन ऑफ हीट रेडिएशन्स हा पॉईंट आपण बघत होतो. त्याच्यामध्ये आपल्याला काय समजलं तर जेवढी हीट एखाद्या बॉडीवर रेडिएशनच्या फॉर्ममध्ये इन्सिडेंट असते त्याच्यामधली काही हीट ॲब्सॉर्ब केली जाते, काही हीट रिफ्लेक्ट केली जाते आणि काही काय केली जाते? ट्रान्समिट केली जाते. आणि त्याच्यावरून ART या टर्म्स आपण इथे आत्ता बघितलेल्या आहेत. ओके. आता इथे रिलेशन लिहिले बघा. A plus R plus T इज इक्वल टू 1. याच्यामध्ये मी इथे 3 केसेस घेतलेले आहेत. जर तुम्ही Aची व्हॅल्यू 0 पुटअप केली, A 0 असेल तर R प्लस Tची व्हॅल्यू किती असणार आहे? 1 असणार आहे. ज्या सबस्टान्ससाठी Aची व्हॅल्यू 0 आहे, A म्हणजे A 0 कधी येईल सांगा मला? A 0 आहे याचा अर्थ काय तर QA अपॉन Q ही व्हॅल्यू किती असणार आहे? 0 आहे. आणि QA अपॉन Q 0 आहे याचा अर्थ काय तर QA इक्वल टू किती आहे? 0 आहे. म्हणजेच काय? अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड इज इक्वल टू 0 असेल त्यावेळेस त्याचा कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन हा किती असणार आहे तर 0 असणार आहे. म्हणजे एखाद्या बॉडीनं हीट जी ॲब्सॉर्ब केली त्याची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे तिनं हीट ॲब्सॉर्ब केलीच नाही तर
त्याची व्हॅल्यू कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शनची किती असणार 0 असणार. म्हणजे जर एची व्हॅल्यू 0 आहे तर तिनं हीट ॲब्सॉर्ब केली नाही, याचा अर्थ ती बॉडी कशी आहे तर बॅड ॲब्सॉर्बर आहे. ओके, बॅड ॲब्सॉर्बर. जर एची व्हॅल्यू 0 आहे तर तो सबस्टान्स किंवा ती बॉडी कशी आहे बॅड ॲब्सॉर्बर आहे. पण R प्लस T दोघांची ॲडिशन 1 आहे. म्हणजेच काय, तिनं हीट रिफ्लेक्ट केली, तिनं हीट ट्रान्समिट केली, पण ॲब्सॉर्ब केली नाही. म्हणजे ती बॅड ॲब्सॉर्बर आहे, पण ती गुड रिफ्लेक्टर आहे, गुड ट्रान्समिटर आहे. ओके, गुड रिफ्लेक्टर आहे, गुड ट्रान्समिटर आहे, पण बॅड ॲब्सॉर्बर आहे. सिमिलरली जर R0 आहे, R0चा अर्थ काय, R0 कधी येईल सांगा मला. Rचा फॉर्म्युला काय तर QR/Q = 0 असलं पाहिजे. याचा अर्थ काय तर QR किती असणार आहे 0 असणार आहे. म्हणजे एखाद्या बॉडीनं किती हीट रिफ्लेक्ट केली 0 हीट रिफ्लेक्ट केली, म्हणजे त्या बॉडीनं हीट रिफ्लेक्ट केलीच नाही. ओके, हीट रिफ्लेक्ट केली का नाही केली, म्हणजे ती कशी झाली बॅड रिफ्लेक्टर झाली. मग एखाद्या बॉडीनं हीट रिफ्लेक्ट केली नाही तर मग तिनं काय केलं तर हीट फक्त ॲब्सॉर्ब केली आणि ट्रान्समिट केली. रिफ्लेक्ट नाही केली म्हणजे काय केलं, मग राहिलेलं 2 काय ॲब्सॉर्ब केली आणि ट्रान्समिट केली. म्हणजे ती काय झाली गुड ॲब्सॉर्बर, गुड ट्रान्समिटर झाली, पण बॅड रिफ्लेक्टर झाली. ओके, आता सिमिलरली इफ T = 0, यातला T 0 असेल तर काय येणार A + R = काय असेल 1. टीची व्हॅल्यू 0 कधी येईल ज्यावेळेस QT 0 असेल. म्हणजेच काय, अमाऊंट ऑफ हीट ट्रान्समिटेड बाय द बॉडी ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस तुम्ही काय सांगू शकता की कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन किती असणार आहे 0. जसं आत्ता इथे आपण बघितलं T0 कधी असेल ज्यावेळेस QT काय असेल 0 असेल. दॅट इज अमाऊंट ऑफ हीट ट्रान्समिटेड बाय द बॉडी जेव्हा 0 होईल त्यावेळेस कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशनची व्हॅल्यू किती असेल 0 असेल, आणि त्यावेळेस A + R याची ॲडिशन 1 असेल. म्हणजे T0 आहे, याचा अर्थ बॉडीनं हीट ट्रान्समिट केली नाही. मग तिनं काय केलं तर हीट ॲब्सॉर्ब केली आणि रिफ्लेक्ट केली, ट्रान्समिट केली नाही. म्हणजे ती कशी आहे गुड ॲब्सॉर्बर आहे, गुड रिफ्लेक्टर आहे, पण ती बॅड ट्रान्समिटर आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या. मग आता आपण असं सांगू शकतो ना, इफ A = 0 देन द बॉडी इज बॅड ॲब्सॉर्बर बट इट इज गुड रिफ्लेक्टर अँड गुड ट्रान्समिटर. If R = 0 then the body is bad reflector but it is good absorber and good transmitter. If T = 0 then body is bad transmitter but it is good absorber and good reflector. आता सगळ्यांच्या लक्षात मेन रिलेशन A + R + T = 1. मग जर या व्हॅल्यू 0 टाकल्या तर रिमेनिंग दोघांची ॲडिशन किती असली पाहिजे 1 असली पाहिजे. ओके, म्हणजे एखादी बॉडी बॅड रिफ्लेक्टर असेल तर ती गुड ॲब्सॉर्बर असते, गुड ट्रान्समिटर असते. अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं आहे. ओके.